you, Jesus. धन्यवाद येशू. All glory, honor and praise be to our God. आणि सर्व सन्मान, मान, महिमा आणि गौरव आपला प्रभू येशू ख्रिस्त तारणारा यालाच. Beloved people, प्रिय लोकांनो, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवी नावात आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. Today is our Monday discipleship meeting, आज आपली सोमवारची शिष्य सभा आहे and God is going to bless us through His powerful word. आणि परमेश्वर त्याच्या सामर्थ्यशाली शब्दाद्वारे आज आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे. Beloved people, प्रियांनो, wholeheartedly put your trust in the Lord तुमचं पूर्ण हृदयाने परमेश्वरावरती भरोसा ठेवा and rest your faith in His words, आणि तुमचा विश्वास त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये पूर्णपणे टाका and be assured your life will be made. आणि खात्री बाळगा की तुमचं जीवन या शब्दाने बनलं जाईल. And now God's anointed servants and our beloved pastors are ready to teach us the word of God. आणि आता देवाचे अभिषिक्त सेवक आणि आपले प्रिय पास्टर देवाचा शब्द शिकवण्यासाठी तयार आहेत. So let us all prepare our hearts to receive the word of God. मग आपल्या हृदयाची तयारी करूयात की देवाचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश And करावा. now to hear the blessed word of God, let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayshri with a mighty applause. आणि आता देवाचा अभिषिक्त संदेश ऐकण्यासाठी देवाचे सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत आपण मोठ्याने टाळ्या वाजवून करूयात. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And I welcome all of you who have joined us today online for this service. आणि सगळ्या ऑनलाईन दर्शकांचं हार्दिक आमच्यातर्फे स्वागत आहे. May the good Lord bless you चांगला प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, and keep you तुम्हाला सांभाळो and be with you. आणि तुमच्या समवेत राहो. May all things work right for you. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी बरोबर आणि योग्य होत. This is a very special day आजचा दिवस अतिशय खास आहे where God will not deny those people who come to Him with their full heart. की ज्या दिवशी संपूर्ण हृदयाने देवाकडे येणाऱ्या माणसांना देव काही नाकारणार नाही असा दिवस. Praise God. देवाला धन्यवाद. So I hope you have all joined now. आशा माझी अशीच आहे नेहमीप्रमाणे की तुम्ही सगळेजण आता पाहायला आणि ऐकायला बसलेली असाल Then kindly open your Bibles, आणि असाल तर आपलं पवित्र शास्त्र पण आता उघडा and if you can catch some words which are pertaining to your case, आणि त्यातून काही शब्द जर तुम्हाला तुमच्या जीवनाला लागू पडतायत असं वाटलं apply it in your lives, तर ते घ्या, ते वापरा and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Today's heading of the message is Are all times ordained of God? आजच्या उपदेशाचं शीर्षक असं आहे की सगळीच वेळ देवाकडनं नेमलेली असते का? Are all times ordained of God? सगळीच वेळ देवाकडनं नेमलेली असते का असं आजच्या उपदेशाचं शीर्षक आहे. So we'll open our Bibles to Psalm 31 verse 15. त्यासाठी स्तोत्रसंहिता 31 आणि त्यातलं 15वं वचन आपण सगळ्यांनी काढा. My times are in thy hand. Deliver me from the hand of my enemies and from them that persecute me. स्तोत्रसंहिता 31वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन म्हणतं, माझे समय तुझ्या हाती आहेत, माझ्या वैऱ्यांच्या हातातून आणि माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. Praise God. देवाला धन्यवाद. Today we want to see आज आपल्याला हेच पाहायचं आहे whether all times are ordained of God. की सगळीच वेळ, ज्याला इथे समय म्हटलंय, तो सगळाच समय देवाकडनं नेमलेला असतो का हो? Or are there times which are coming because of some other evil forces? का अशा काही वेळा असतात की ज्या वाईट शक्त्यांमुळे, दुष्ट शक्त्यांमुळे आलेल्या वेळा असतात? असे काही प्रसंग, असे काही समय असतो का की जो वाईट शक्तीमुळे आलाय? I mean, if all times come from God, कारण की जर सगळीच वेळ देवाकडनं येत असेल, सगळाच समय जर देवाकडनं येत आहे, then all we have to do is just wait upon God. तर आपण एकच काम करावं लागेल आणि ते म्हणजे देवाचरणी वाट पाहणे. But here we see किंतु परंतु इथे आपण पाहत आहोत there are times अशा काही वेळा असतात which are not ordained of God, ज्या वेळा काही देवाने नेमलेल्या नाहीत. because if they were so, कारण की जर त्या वेळा देवाने नेमलेल्या असत्या तर David wouldn't have prayed, deliver me from those things. दाविदाने अशी प्रार्थनाच केली नसती की या सगळ्या गोष्टींपासून मला तू सोडव. So this is the prayer of David. तर ही दाविदाने केलेली प्रार्थना आहे. He says, my times and seasons and bad times and good times, all occasions are in your hand. आणि दावीद म्हणतोय माझे समय तुझ्या हातात आहेत. माझे समय म्हणजे दावीद असं म्हणतोय की माझी सगळीच वेळ, माझा काळ, माझं चांगलं, माझं वाईट, माझं उठणं, माझं बसणं, माझं सगळंच तुझ्या हातात आहे. Now people say, आता लोक म्हणतात every calamity or circumstance that falls on man is ordained of the Lord. प्रत्येक संकट आणि परिस्थिती जी काही माणसावर उद्भवते ती देवाकडनं नेमलेली असते असं लोकांचं म्हणणं आहे. But as I told you, परंतु जसं मी तुम्हाला आता सांगितलं,
If that was the case, जर असं असतं तर then David was praying contrary to God's will for him. तर मग दावीद देवाची जी काही इच्छा आहे त्या इच्छेच्या विरुद्ध प्रार्थना करत आहे असं म्हणावं लागेल. Because कारण if you are thinking that all times are in God's hand, जर आपण असा विचार करत आहोत किंवा दाविदाने असा विचार केलेला आहे की सगळीच वेळ आणि काळ समय देवाच्या हातात आहे, देवाकडनं आलेली आहे, then he should not be praying for deliverance. तर मग दाविदाने सुटकेची आणि मला तू सोडव अशी प्रार्थना करायला नको होती. But here he's praying for deliverance. पण इथे मात्र दावीद देवाला अशी प्रार्थना करतो की तू मला सोडव यातनं, That means यातनं मला बाहेर काढ म्हणतो. याचा अर्थ all times are not ordained of God. याचाच अर्थ असा लागतो की सगळी वेळ आणि काळ आणि समय देवाकडनं नेमलेली नाही. That means there is a sense where your times are in God's hand, याचा अर्थ एक अशा रीतीनं आपण म्हणू शकतो की जिथे आपली वेळ देवाच्या हातात आहे, that whether you trust him or not, की आपण देवावर विश्वास ठेवो न ठेवो and things do happen. आणि गोष्टी घडत राहतात. That is not your times ती काही तुमची वेळ नाही or my times, का माझी वेळ नाही, but it is God's appointed time. पण ती देवाने नेमलेली वेळ आहे. Like God told Abram, जसं देव अब्रामला म्हटला, is there anything too hard for me? मला काही अशक्य आहे का रे, And at the appointed time, आणि नेमलेल्या वेळी I will return to you मी तुझ्याकडे परत येईन according to the time of life, जीवनाच्या वेळेनुरूप, and Sarah shall have a son. आणि मग साराला संतान होईल, पुत्र संतान होईल. Okay? According to the time of life. म्हणजे जीवनाच्या ऋतूनुरूप, जीवनाच्या काळानुरूप. So it will not be according to your time, म्हणजे तुझ्या वेळेनुरूप नाही रे, according to the time of life, तर जीवनाची जी काही वेळ आहे त्यानुरूप it will happen. होईल. Okay? All you have to do is just wait. मग काय करायचं, तू एकच करायचं, तू देवाचरणी वाट पाहायची. So that is not man's time but God's time. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ती वेळ देवाची, ती वेळ माणसाची नाही तर ती देवाची वेळ आहे. Like God told Habakkuk जसं देव हबकुकला पण म्हणाला, in Habakkuk 2 verse 3, हबकुकचा 2रा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन, this vision is yet for an appointed time. की हा जो दृष्टांत आहे तो नेमलेल्या वेळेसाठी आहे. So David is not talking about the appointed time of God, तर दावीद इथे देवाने नेमलेल्या वेळेसाठी वेळेविषयी बोलत नाही, but the evil time that came upon him. पण जो काही वाईट काळ दाविदावर आला त्याविषयीनं दावीद बोलत आहे. So it is not God's purposeful time. म्हणजे देवाने मुद्दामून नेमलेली ती वाईट वेळ नव्हती. And so such times when it falls upon us, तर जेव्हा केव्हा असा काहीतरी काळ आपल्यावर पडतो, what should we do? त्यावेळेला आपण काय करायचं, That's what we need to see. आणि तेच आपल्याला पाहायचंय. Because there are times and situations that we often go through in life, कारण आयुष्यामध्ये, जीवनामध्ये असे काही काळ असतात, अशा काही परिस्थिती असतात की ज्यातनं आपण जातो, and it is not God's appointed time, आणि तो काही देवाने नेमलेला समय नसतो, but it may be the cause of a general sin that Adam committed, पण कदाचित आदामाने जे काही पाप केलेलं होतं त्या पापाचा तो परिणाम असू शकतो, or maybe because of our own mistakes, की आपण काहीतरी चूक केलेली असेल आणि त्या चुकीमुळे तसं होत असेल, or because of the ungodly people, किंवा अभक्तिमान लोकांमुळे जे होतंय ते होत असेल, or carnal people, किंवा दैहिक बिलीवर लोकांमुळे पण होत असेल. and so these things happen. तर ह्या गोष्टी अशा घडत असतात आणि त्याच्या मागची वेगवेगळी कारणं असतात. And you know, like David, आणि तुम्हाला माहिती आहे, परत दावीद, unbelievers were after him. दाविदाच्या मागे अविश्वासू माणसं लागलेली होती. A carnal man like King Saul was after him. शौल राजासारखा एक दैहिक माणूस पण त्याच्या मागे लागलेला होता. There were hindrances from the devil, आणि कधी कधी सैतानाकडनं अडचणी सुद्धा त्याच्या मार्गात येत होत्या. and these things also can be one of the reasons. आणि ह्या अशी पण काही कारणं असू शकतात माणसावर जी काही वेळ येते त्या वेळेमागची कारणं. Because Jesus himself said कारण येशू स्वतः म्हणाले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलेला आहे चोरायला, नाश करायला आणि ठार मारायला. So evil people can be planted by the devil to trouble you. तर वाईट माणसं, सैतान तुमच्या जीवनात तुम्हाला त्रास द्यायला पेरू शकतो. And at such times what you should do? मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं? So now if the times of David were in God's hand, तर आता जर दाविदाची वेळ आणि दाविदाचा समय देवाच्या हातातच होता, then why would David want his time to be changed? तर मग दाविदाची अशी का इच्छा की देवाने त्याची वेळ, त्याचा समय बदलावा? For he prays for his times. कारण इथे तर तो प्रार्थना करतो त्याच्या समयासाठी. Why does he pray for his times? का तो त्याच्या समयासाठी, त्याच्या वेळेसाठी अशी प्रार्थना करतो की मला यातनं सोडव? Because he wants deliverance from God for his hard times. कारण की त्याच्या त्या अवघड प्रसंगामध्ये त्याला देवा हस्ते
मोकळीकता पाहिजे आहे, सुटका पाहिजे आहे. That's why he deliberately determined to put all these cases in God's hand. आणि म्हणून मुद्दामून त्याने असं ठरवलं की हे जे काही होत आहे ते सगळं मी देवाच्या हातातच सोडणार आहे. On the other hand, दुसऱ्या हाताला there is a permissive will of God एक देवाची परवानगी दिलेली इच्छा असते की ज्याला देव परवानगी देतो की ठीक आहे होतंय होऊ दे. where God allows you to go through spiritual darkness or conflict. आणि जिथे देव तुम्हाला आध्यात्मिक अंधार आणि संघर्ष यातून जायची परवानगी देतो, Whether there are spiritual shades आणि वादिवादातनं जायची परवानगी देतो, काही आध्यात्मिक सावल्या असतात त्यातनं जायची परवानगी देतो, and mental distresses आणि काही मानसिक ताण तणाव असतात त्यातनं सुद्धा देव तुम्हाला कधी कधी जाऊ देतो. or some fiery darts that may come against you. किंवा काही अग्नीचे बाण असतात ते सुद्धा तुमच्या विरुद्धचे येत असतात, तर कधी कधी त्यात देवाने परवानगी दिलेली असेल. So sometimes he may arrange these things तर कधी कधी देव या सगळ्या गोष्टी योजेल so that we will come back to God. अशासाठी की आपण देवाकडे परत यावं. But here he is not speaking of God being the instrument पण इथे तो असं म्हणत नाहीये की देव याच्या मागे एक वाहिनी ठरलाय or God permitting it to happen. किंवा देवाने हे सगळं माझ्या जीवनात घडायची परवानगी दिली आहे असंही तो म्हणत But नाही. he is speaking of the devil and the wicked people attacking him. पण तो सैतान आणि वाईट लोकांविषयी म्हणतोय की सैतानाने आणि वाईट लोकांनी माझ्यावर हल्ला केलाय. Yes, it is agreed that to a certain extent God permitted it. आणि होय, काही प्रमाणामध्ये देवाने हे घडू द्यायची परवानगी दिली यालाही आपण सहमत करतो. See, there has to be a reason if God is permitting it. कसं आहे, देव जर एखादी गोष्ट व्हायची परवानगी देतो तर त्याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे. Sometimes he wants to sanctify you. कधी कधी देवाला तुलाच शुद्ध करायचं असेल, Sometimes he wants you to turn to him and pray. कधी कधी देवाची इच्छा असेल की तू देवाकडे जास्त वळावं आणि देवाला प्रार्थना करावी. Sometimes when the devil is behind it, आणि कधी कधी जेव्हा सैतान या सगळ्याच्या मागे असतो it may not be completely for sanctification purpose, त्यावेळेला ते संपूर्णतः शुद्धतेसाठी केलेलं नसेल, but that you may turn to God in prayer. पण तुम्ही प्रार्थनेमध्ये देवाकडे वळावं, देवाच्या अजून जवळ यावं म्हणून असेल. So God may use certain tragedies for useful purposes to turn them to good. म्हणून ना देव कधी कधी काही महाभयानक अशा घटनांना सुद्धा काही चांगल्या संकल्पांसाठी वापरून घेतो की आपण देवाच्या अजून जवळ यावे. Amen. आमेन. And so there is an area where God permits certain things for a period of time also. तर एक भाग असाही असतो की जिथे देव काही गोष्टी घडायची परवानगी काही वेळ देतो. Sometimes you want things to be delivered immediately, आणि कधी कधी काही गोष्टींपासून तुम्हाला लगेच सुटका हवी असते, but God delays it पण देव लगेच देत नाही, तो उशीर लावतो. because in his wisdom he has allowed it to take its own time. कारण देवाला देवाच्या ज्ञानामध्ये ठाऊक आहे आणि म्हणून त्या ज्ञानात देव हा उशीर होऊ देत आहे. Yes, and during those times he sanctifies you. आणि त्या काळामध्ये देव तुला शुद्ध करत आहे. And these things happen to all the saints of God. आणि या गोष्टी बर का देवाच्या सर्व संत माणसांच्या जीवनात होत असतात. हे काही वावगं नाहीये, Because he has set the saints apart for कारण himself. देवाने देवाच्या संतांना वेगळं करून ठेवलंय स्वतःसाठी की हे माझे लोक आहेत. And so sanctified does not only mean set you apart तर शुद्धीकरण म्हणजे फक्त तुला वेगळं केलं एवढंच नाही, or dedicate you for himself, किंवा तू त्याच्यासाठी समर्पित केला गेलेला एक माणूस आहे एवढंच नाही, but to purify you तर तू also. वेगळा आहेस, तू त्याच्यासाठी समर्पित केला गेलेला आहेस आणि तुला त्याला शुद्ध करायचं To आहे. cleanse you. इच्छा आहे देवाची की तुला साफ करावं, पवित्र शुद्ध करावं. And but here the case of David, पण इथे दाविदाची ही जी काही कहाणी आहे, he was really troubled. दाविदाच्या प्रकरणामध्ये दाविदाला मात्र खरोखर त्रास होत होता, Not because of his fault, आणि त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे सुद्धा नाही, but because he was walking in the will of God. पण दावीद तर देवाच्या इच्छेमध्येच चालत होता. And that's why David cries out, my times are in your आणि hand. म्हणून तर दावीद रडून म्हटला की माझी वेळ, माझा काळ, माझा समय तुझ्या हातात आहे देवबापा. Because he knows कारण त्याला ठाऊक आहे. if it was his mistake, he would have asked for forgiveness. दाविदाला ठाऊक आहे, दाविदाला या गोष्टी माहिती होत्या की माझ्याकडनं जर काही चूक झालेली आहे तर मी देवाला लगेच क्षमा मागितली पाहिजे. But पण here he has not made a mistake, इथे त्यांनी चूक केलेली नव्हती, but he wants deliverance. पण त्याला सुटका हवी आहे. तो म्हणतोय तू मला सोडव. So there is a certain level of my times that God permits, तर काही प्रमाणामध्ये माझी वेळ अशी असते की ज्या वेळेला देव परवानगी देतो where he's calling you to endure, की जिथं देव तुला अजून तू जरा चिकाटी बाळग रे, अजून तू जरा सहन कर रे, अशासाठी तुला उभं करत असतो. like we see in the case of Paul. म्हणजे जसं पॉलच्या जीवनात सुद्धा आपण पाहतो, Paul was persecuted, पॉलचा छळ झाला and a thorn in the flesh was
given to him. आणि पॉलला एक देहातला काटा दिला. He also prayed like David, but 3 times. पॉलने सुद्धा दाविदासारखीच प्रार्थना केली, पण 3 वेळेला. But God did not deliver आणि him. देवाने काही त्याला सुटका दिली नाही. तो देहातला काटा देवाने काढलाच नाही. And the Lord Jesus Christ said, आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, my grace is sufficient for you. पॉला माझी कृपा तुला पुरेशी आहे बाबा. So at times he calls you to endure it. तर कधी कधी देव तुम्हाला सहन करून चिकाटीनं राहायला बोलत असतो, की सगळं होतंय, टोचतंय, बोचतंय, पण सहन कर. I mean, he may keep it till your death. आणि तू मरेपर्यंत कदाचित देव काही गोष्टी तशाच ठेवेल, की जिथं तू म्हणतोय मला त्रास होतोय, मला सहन होत नाहीये, पण देव म्हणतो तू सहन कर आणि तसाच राहा. See? And so he will cover you with his grace आणि देव त्याच्या कृपेनं तुला झाकेल, that you can endure it all your life. त्यातनं जायची तुला कृपा देईल, अशासाठी की आयुष्यभर सुद्धा मग तुला चिकाटीनं राहता येईल. There are times कधी कधी when you are persecuted. जेव्हा तुमचा छळ होतो, Jesus says, just rejoice येशू म्हणतो की तुम्ही आनंद करा and leap and jump with joy आणि आनंदाने उड्या मारा, because great is your reward in heaven. कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे म्हणाला. So sometimes for persecutions you don't need to be delivered. तर कधी कधी काही छानपासनं तुम्हाला सुटकेची गरज नाहीये. He doesn't say pray, तो असं म्हणतच नाही की तुम्ही प्रार्थना करा त्या छळासाठी. but he says तो म्हणतो when you are persecuted, जेव्हा केव्हा तुमचा छळ होतो, at times you can pray, त्याला कधी कधी तुम्ही प्रार्थना करू शकता, नाही असं नाही, but at times endure it. पण कधी कधी तर तुम्ही ते सगळं सहन करायचं आणि आनंदाने उड्या मारायच्या. Rejoice, आनंदाने उड्या मारायच्या त्या छळात. because if you are enduring that persecution, I will keep rewards for कारण you in तो heaven. छळ जर तू सहन करत आहेस चिकाटीनं, तर स्वर्गात मी तुझ्यासाठी प्रतिफळ ठेवलं असं देव म्हणतो. See? So there are times you have to just bear it up. तर कधी कधी काही प्रसंग आणि वेळा अशा असतात की जिथं आपण फक्त सहन करून जगायचं, Because great is your reward in heaven. कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. There are other times आणि काही वेळा अशा असतात you need to pray, जिथं प्रार्थना करायची तुम्ही, deliver us from all evil. की सगळ्या वाईटापासून मला सोडव दे बाप्पा. That is the prayer that Jesus taught अशी प्रार्थना करायला येशूंनीच आपल्याला शिकवलेलं आहे. in the Lord's Prayer. आपली जी प्रभूची प्रार्थना आहे आमच्या स्वर्गीय बापा जी त्यांनी शिकवली Yes. त्याच्यामध्ये There is one line where he says, deliver us from all त्यात evil. एक ओळ अशी आहे की जी म्हणते आम्हाला सगळ्या वाईटापासून सोडव. So there are times you need to pray, Lord, deliver me from this तर evil. कधी कधी तुम्ही अशी पण प्रार्थना करायची की दे बाप्पा हे वाईट ते वाईट, हा त्रास तो त्रास, मला या सगळ्यातनं सोडव दे बाप्पा. So we need to see here what is written before and after that David said it to get the best way to judge what exactly the passage meant. तर इथे स्तोत्रसंहिता 31:15 मध्ये दावीद जे काही बोललेलं आहे त्याचा न्याय जर यथायोग्य रीतीनं आपल्याला करायचा असेल की दावीद नेमकं इथे काय म्हणत आहे, तर त्याच्यासाठी त्याच्या अगोदरची वचनं आणि त्याच्या नंतरची Yes. वचनं यांचाही अभ्यास करावा लागेल, मग कळेल की तो नेमकं काय म्हटला. Yes, in verse 14 he says, 14 वचन 31 स्तोत्रसंहिता. but I trusted in thee, O Lord. I said, thou art my God. परंतु हे यहोवा तुझ्यावर मी भरोसा ठेवला आणि मी म्हणालो तूच माझा देव आहेस. That means he is trusting God to help him. याचा अर्थ तो देवावर विश्वास ठेवतोय की देवाने त्याला सहाय्य करावं. He is saying, I don't want to endure, you have to help me. आणि तो म्हणतोय की मला नाही ह्याच्यामध्ये चिकाटीनं आणि सहनशीलतेनं राहायचं, तू मला ह्यातनं सोडव, मला मदत कर, It is too much for me. मला आता सहन होत नाही, आता खूप झालं. So there are times when it is too much for you, you need to say, Lord, I trust you, you please remove me तर from कधी this. कधी असं होतं की जिथे तुमच्या सहनशक्ती पलीकडे गेलेलं असतं आणि तुम्ही म्हणता की प्रभू आता हे टू मच झालंय, मला नाही होते आता, तर तू मला ह्यातनं सोडव, अशी प्रार्थना कधी कधी करायची. He said, तो म्हणाला Lord, प्रभू I'm not worried what my enemies are saying or doing, मला ही काही काळजी नाहीये की माझे शत्रू काय म्हणतात का काय करतात, whether my friends abandon me or stay with me. माझे मित्र माझ्या बरोबर राहतात का मला सोडतात, याची मला पर्वा नाही. For my part, I am going to trust in you. पण माझ्या भागानं माझी भूमिका म्हटलं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे. So it was a personal, conscious, deliberate choice that David made. म्हणजे एक व्यक्तिगत सद्विवेक भावानं मुद्दामून दाविदाने केलेली ही निवड होती. So many times, तर अनेक वेळा when you are going through such kind of जेव्हा trial केव्हा तुम्ही सुद्धा असल्या काहीतरी समस्येतनं जाता and you want deliverance, आणि तुम्हाला सुटका हवी असते की आता बास, you say, Lord, तेव्हा म्हणायचं प्रभू I'm not looking to any man. मी कुठल्याही माणसाकडे बघून जगत नाही, I want you to deliver me माझी इच्छा आहे की तू मला ह्यातनं सोडव, because I'm trusting you. यातनं मला बाहेर काढ दे बाप्पा, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय And the Lord will deliver आणि you. प्रभू तुम्हाला जरूर त्यातनं सोडवेल. Amen. आमेन. Now,
the after verse we will see, त्याच्यानंतरचं काय वचन आहे ते बघूया. verse 16. 16. Make thy face to shine upon thy servant, save me for thy mercy's sake. तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश पाड आणि आपल्या प्रेम दयेने मला तार. Say, for your mercy's sake, save me, म्हणजे please. तू दयाळू आहेस ना, त्या दये खातर तरी मला तार. Don't see what I did, what I didn't do, and all आणि that. मी काय केलं, मी काय नाही केलं, मी खूपच चूक केली, मी खूपच चांगलं, ते सगळं बघू नको. तू दयाळू आहे ना, त्या दयेनं Yes. तरी मला तार. Praise God. देवाला धन्यवाद. That is the kind of prayer at times you need to कधी make. कधी अशा पद्धतीची प्रार्थना आपण सुद्धा करायची. Because many times when we make prayers according to our merit, then we are little bit in doubt. कारण अनेक वेळेला जेव्हा आपण स्वतःच्या गुणधर्मांवर आधारभूत प्रार्थना करतो, त्याला अनेक वेळेला आपल्यामध्ये शंका आणि संदेह असतातच Whether God will answer me, की नाही, पण काय माहिती देव मला उत्तर देईल का. because I didn't pray last कारण week. मी पण काही हवी तेवढी सरळ नव्हते, गेल्या आठवड्यात मी प्रार्थनाही केली नाही. So there are times you should say, Lord, according to your mercy, you bless me. तर कधी कधी आपण हात वर करायचे आणि म्हणायचं की देव बाप्पा तू दयाळू आहे ना, त्या Praise दये God. खातर मला तार. इथे माझा हिशोब आता काढू नको की Yes. मी किती चुकले आणि मी किती बरोबर होते, मी किती चांगली होते, मी किती वाईट होते, हे हिशोब इथे आत्ताला काढू नको. तू दयाळू आहे, तुझ्या दये खातर आत्ताला मला सोडव. Many times during my Saturday message or my Sunday or Monday meeting, बऱ्याच वेळेला माझ्या शनिवारच्या उपदेशात किंवा रविवार सोमवारच्या सभेत if I have not really prayed enough, समजा मला जर असं वाटत आहे की मी पाहिजे तशी पुरेशी प्रार्थना नाही केली and I am seated here, आणि मी इथे येऊन बसलो, I just tell the Lord, तर मी प्रभूला म्हणतो Lord, की प्रभू today I couldn't spend much time with you, आज काही फारसा वेळ हवा तसा मी तुला दिला नाही, but पण let's not talk and discuss all that, त्या गप्पा आत्ता नको, ते हिशोब नंतर बघूया. because in 2 minutes time I have to stand and का preach. आता 2 मिनिटांमध्ये मला उभं राहून आलेल्या लोकांना उपदेश करायचा आहे. So that all we will talk when I come home, त्या सगळ्या गप्पा प्रभू आपण नंतर मारू, तो हिशोब आपण नंतर उरकू and I will deal with all that. I will talk to you आणि ते correctly. सगळं मी नंतर बघून घेईन. मी तुझाच आहे, मी तुझ्याशी बोलीन, ते आपण नंतर बघू. But right now, पण आता या वेळेला according to your mercy, तुझ्या दयेनुरूप let your anointing come upon me दया कर, तुझा अभिषेक माझ्यावर पाठव and minister through me, आणि माझ्याद्वारे लोकांची सेवा कर, that your people will be blessed. की तुझेच लोक आशीर्वादित व्हावेत. बस. And God is very faithful. आणि देव फार विश्वासू आहे And He does anoint the people, bless the people, heal the आणि people. करतो बर का देव कार्य. अशा प्रार्थनेनं सुद्धा लोकांना आशीर्वादित करतो, लोकांना सुटका देतो, अभिषेक उतरून येतो. And then I go home मग मी घरी जातो and I say, okay, Lord, now talk to me. आणि मग मी देवाला म्हणतो की आता आपण देवप्पा हिशोबाला बसूया, सांग मला कुठं कुठं चुकलो, काय झालं असं. See, I'm revealing some of my secrets to you. माझी काही गुपित म्हणजे काही माझ्या गुपित गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, काही रहस्य मी तुम्हाला उघडी करतोय. Some people don't, काही some of लोक the leaders or the pastors don't reveal काही few लीडर्स things. आणि पास्टर्स स्वतःविषयीनं काही असं उघडं करून सांगत नसतात, पण मी करतोय. I do it that it may be a blessing to you. आणि मी का तुम्हाला माझी रहस्य उघडून सांगतो की तुम्हाला त्यातनं आशीर्वाद मिळावा आणि तुम्हाला शिकता यावं. So your David is not saying it is God's time, तर इथे दावीद असं म्हणत नाहीये की हा देवाचा समय, because if it was God's time, कारण जर देवाची वेळ देवाचा समय असता तो, Bible says, तर बायबल म्हणतं in His time He will make all things beautiful. देव देवाच्या समयामध्ये सगळं काही सुंदर करणार आहे. So if you wait for God's time, I don't know how much time you have to तर wait. तुम्ही जर देवाच्या समयाची वाट पाहत बसला तर ती किती वेळ वाट पाहावी लागेल माहित नाही. So you need to know तर तुम्हाला हेही कळायची गरज आहे the की difference between God's time and man's time. देवाची वेळ आणि माणसाची वेळ यातला फरक आपल्याला कळला पाहिजे बेटा. Don't pray in His time He will make all things beautiful. अशीच प्रार्थना केवळ करत बसू नका की देव देवाच्या वेळेत सगळं सुंदर करेल, देव देवाच्या वेळेत सगळं सुंदर करेल. It may take me a long time. अहो देव देवाच्या वेळेत सगळं सुंदर करेल म्हणजे त्याला खूप वेळ कदाचित लागेल, मग ते कधी सुंदर होईल. In verse 17 he says, 17व्या वचनात तो म्हणतो, let me not be ashamed, O Lord, for I have called upon thee. Let the wicked be ashamed and let them be silent in the grave. हे यहोवा मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुला हाक मारलेली आहे. दुष्ट लज्जित होऊ दे आणि मृत लोकात निशब्द होऊ देत. Say, स्तोत्रसंहिता 31:16. in verses 2 and 3 he says, आणि 2 आणि 3 वचन जे आहे त्या स्तोत्राचं तिथे तो म्हणतो, be to me a rock of strength, for you are my rock. तू माझा खडक आणि माझा गड आहेस, तर तू माझी ताकद बन. Say, be to me a rock, you are my rock. तू मला तारायला तू माझ्यासाठी बळकट खडक आणि आश्रयाचे घर हो. See, that is the personal trust he has. कारण तूच माझा खडक आणि माझा गड आहेस. म्हणजे हा एक व्यक्तिगत विश्वास आहे दाविदाचा देवावर, Your very nature is like a rock.
की तुझा स्वभाव खडकासारखा आहे देवबापा, a stronghold. आणि तू माझा अगदी खंबीर असा गड आहेस. And so you be my stronghold तर तूच माझा गड बन, because I'm going through crisis. कारण मी तर संघर्षातनं जाते आणि मला त्रास होत आहे. David is taking the Logos word and making it into Rima word. म्हणजे दावीद इथे लोगोस शब्द घेऊन त्याला रीमा शब्द करत आहे. But pastor, परंतु पास्टर, I also did that. मी पण असंच केलं. In my crisis, I also trusted on the Lord. माझ्या संघर्षांमध्ये मी सुद्धा देवावर विश्वास ठेवला, I made the same words of David to God. आणि मी सुद्धा दाविदाने प्रार्थना केली होती तशीच देवाला केली. But I keep taking my problems पण मी back माझ्या on myself and getting anxious all over again. पण अशा सगळ्या प्रार्थना करून नंतर सुद्धा मी सगळ्या समस्या परत परत माझ्या छातीवर घेतो आणि ओझं घेऊन बसतो. Welcome to the fallen race of man. म्हणजे माणसाने पतन पावलेल्या शर्यतीत तुझे स्वागत आहे. Sometimes we are so self-sufficient कधी कधी आपण इतके स्वतःला पुरेसे असतो that we say, I can deal it. की आपण म्हणतो की नाही, मी स्वतःला पुरून उरीन एवढी आहे, मी I माझं बघून can, घेईन, I can deal with this मी case. हाताळणार, हे काहीच नाही, मी बघून घेईन. And so when it becomes tougher, आणि मग जेव्हा गोष्टी अवघड होतात, I trust in God. मग तेव्हा नाही, आता माझा देवावर विश्वास आहे बरं का, आता माझा देवावर विश्वास आहे. In everything, पण मी काय म्हणतो, प्रत्येक गोष्टीत small or big, you need to trust God. लहान किंवा मोठी देवावर विश्वास कायमच ठेवा ना. Because sometimes a small thing becomes a big thing. कारण कधी कधी एखादी गोष्ट लहान असते आणि त्यातूनच ती मोठी बनते. Amen. Now here David too was going up and down in his faith. तर आपल्याला लक्षात येतं इथे हे वाचून की दावीद पण चढ उतार असल्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्या जीवनात जात होता. He was going up and down in his faith. म्हणजे चढ उतार त्याच्या विश्वासात पण होत होता. It happens. होतं म्हणजे So don't think so that you are the only one who sinks in and out of depression. तर चढ उतार विश्वासामध्ये सुद्धा दाविदाच्या होत होता. तर हे होत असतं असं म्हणून ते तुमच्याही जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं की आज मी अगदीच घसरले, आज मी अगदीच वर आहे, ठीक आहे, असं होत असतं. Because in crisis, everybody is not stable. कारण संघर्षांमध्ये, त्रासांमध्ये, समस्येमध्ये सगळेच असे सातत्याने एक समान राहत नाही. कधी एखादा फारच खाली गचकतो, कधी एखादा फारच वर येतो. See? And this happens to every man of God and woman of God तर also. देवाच्या प्रत्येक सेवकाच्या जीवनात, सेविकेच्या जीवनात सुद्धा या चढ उताराच्या आलेखाच्या गोष्टी घडत असतात. Yes, in verses 9 to 11 he says, 9 ते 11 वचनात तेच स्तोत्र तो म्हणाला, my eyes are consumed with grief, for my life is spent with grief, my bones are consumed, I am forgotten like a dead man. हे यहोवा माझ्यावर दया कर, कारण मी संकटात आहे. माझा डोळा, माझा जीव, माझा देहही खेदाने क्षीण झाला आहे, कारण शोकात माझे आयुष्य क्षीण झालेले आहे. So this does affect our bodies. म्हणजे हे जे सगळं होत असतं ना, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर सुद्धा त्याचे परिणाम होतात. And we are humans, it happens. आणि शेवटी आपण मानव आहोत, तर हे सगळं होतच राहतं. माणूस म्हटलं की माणसाच्या जीवनात हे सगळं बांधलेलं असतं. And David also had depressing moments. आणि दाविदाच्या जीवनात सुद्धा नैराश्याचे समय आले बरं का, Say, जेव्हा त्याला अगदी उदास वाटायचं. it happens. होतं Even सगळ्यांच्या Elijah was depressed, he ran away. एलिया पण एकदा फार नैराश्यात गेला, इतका उदास झाला की पळूनच गेला. And so these things happen. तर या गोष्टी होत असतात प्रत्येक माणसाच्या जीवनात. And so in the midst of it all, तर या सगळ्यामध्ये we need to trust God. एक आहे, आपण देवावर विश्वास ठेवायची गरज आहे. Because if verses 9 to 11 speaks of David's depression, कारण 9 ते 11 वचनाचं दाविदाच्या नैराश्याविषयी आणि उदासीनतेविषयी बोलतात. then verses 14 to 24 speaks of his reaffirming trust once again in तर God. स्तोत्रसंहिता 31 14 ते 24 मध्ये त्याचा देवावरचा विश्वास परत कसा दणकट झाला त्याविषयी बोललं गेलंय. Praise God. देवाला धन्यवाद. It's not just a depressing note that म्हणजे he sings, फक्त नैराश्य आणि उदासीनता या सुरांवर तो बसला नाही, but there are notes of praises and worship and trusting on God. तर त्या दाविदाच्या जीवन गीतातनं जरी नैराश्याचे सूर कधी कधी लागले तरी सुद्धा भरपूर विश्वासाचे सूर सुद्धा त्याचे पक्के लागले. But he confesses later पण on, नंतर तो कबूल करतो Lord, की प्रभू, I was too hasty in my talk. झाली चूक माझ्याकडनं, मी बोलण्यामध्ये फार घाई केली. Like in verse 22 he says, आणि जसं 22व्या वचनामध्ये दावीद म्हटलंय बघा, for I said in my haste, I am cut off from before thine eyes. Nevertheless, thou heard the voice of my supplication when I cried unto thee. 22वं वचन दावीदच म्हणतो, मी तर उतावळीने म्हणालो. उतावळीने म्हणजे मी घाईघाईनं म्हणालो,
मी तुझ्या नेत्रांत बुडून छेदून टाकलाय, तरी मी तुला आरोळी केली तेव्हा तू माझ्या काकुलतीची वाणी ऐकली. मी घाईघाईने बोललो देवा. Sometimes we say it. कधी कधी आपण असं घाईघाईने बोलून जातो. Where is God? देव कुठे आहे? I will not trust him मी नाही anymore. त्याच्यावरती विश्वास I ठेवणार will बाबा not come आता. to church. हे असं कुठे होतं का? मी नाही चर्चला I येणार, will not pray. नाही मी प्रार्थना I will करणार, not do this. मी नाही ते करणार, I will not give my tithes. आणि मी नाही देणार दशांश. I don't have money माझ्याकडे now. पैसाच नाही आता. Why didn't he help me? का देवानी मला मदत केली नाही? But then suddenly when help comes from आणि God, अकस्मात जेव्हा देवाकडनं आपल्याला मदत मिळते, we have to retrace our steps. त्याला आपण आपली पावलं मागे घ्यायची ना बेटा, We have to tell the Lord, आणि प्रभूला सांगायचं Lord, I'm sorry. की देवबाप्पा या जिभेतनं हे शब्द बाहेर घाईघाईनं आले, मला माफ कर. I was a big mouth fellow. आणि माझं तोंड जरा लवकरच उघडून टाकलं मी, मला माफ कर. Please forgive me. आणि उचलली जीभ लावली टाळ्याला, घाईघाईनी लावली टाळ्याला, मला क्षमा कर. Next time I will not do. पुढच्या वेळेला मी असं करणार नाही, mean- मला माफ कर. These are the words God waits to hear from your mouth. असे शब्द तुझ्या तोंडातनं ऐकायची देवाला फार उत्कंठा असते बेटा. Say, whenever you panic, you press the wrong button. आणि जेव्हा केव्हा आपली घाबरगुंडी होते ना, आपण चुकीचंच बटन दाबतो ना तेव्हा. Whenever we panic, we take the wrong road. जेव्हा केव्हा आपण घाबरतो, घाबरगुंडी उडते, त्याला आपण चुकीचाच रस्ता धरतो. When you are afraid, you rush to do things and most of it is always bad. आणि घाबरगुंडी उडाल्यानंतर जे काय आपण करायला जातो ते नेहमी जास्तीत जास्त वेळेला चुकीचंच असतं, कारण घाबरलेल्या अवस्थेत सगळा घोटाळा केला. Most of the wrong things that happens because of fear and जास्तीत panic. जास्त चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं आपण घाबरलेलो असताना होतात. पॅनिक म्हणजे गोंधळ उडालेला असतो आपला, घाबरलेलो असतो आपण, त्याला आपण चुकीचं बटन दाबतो, चुकीचा मार्ग धरतो, काहीतरी Yes. चुकीचं करतो, चुकीचं बोलतो. The best answer is trust God and wait upon God. या सगळ्याचं अतिउत्तम उत्तर म्हणजे देवावर विश्वास ठेव आणि देवाचरणी वाट बघ. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, crisis will bring fear. संघर्षातनं भीती ते येणार, Fear will make you to take the wrong step or speak the wrong आणि words. भीतीपायी तुम्ही काहीतरी चुकीचं बोलणार किंवा चुकीचं पाऊल उचलणार, And fear will make you to wrestle even with your personal trust in God. आणि ती भीती तुम्हाला तुमचा देवावरती जो व्यक्तिगत विश्वास आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी झुंज करायला लावणार. But you need to stick on to पण God. तरी तुम्ही देवाला चिकटून राहायचं Devil, की सैताना, I don't accept this. मी नाही हे सगळं In स्वीकारत, Jesus' तू name. सोड मला येशूच्या नावामध्ये. See? And then you will experience peace. आणि मग तुम्हाला शांतीचा अनुभव येईल. When you bind the strong man जेव्हा तुम्ही सैतानाला, ज्याला आपण बलवान म्हणतो, त्याला बांधाल and trust in God more, आणि देवावर जास्त विश्वास ठेवाल, you will have peace. तेव्हा तुम्हाला शांती मिळेल, Because God gives peace. कारण देव शांती देतो. He said, be anxious for nothing, देवच म्हटलंय कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in prayer and supplication with thanksgiving, तर प्रार्थना, विनंती आणि आभार प्रदर्शन करून let your requests be made known unto आपली God. विनंती देवाला कळवा, And the peace of God, आणि मग देवाची जी शांती आहे which guards your heart and mind, He will give you peace. तुमच्या हृदयाचं रक्षण करणारी, ती तुम्हाला शांती देईल. Amen. आमेन. The devil doesn't want to leave you. पण सैतानाला तुम्हाला सोडायचं नसतं. He can play with your mind. सैतान तुमच्या मनामध्ये गोंधळ घालू शकतो. He cannot play with your spirit. सैतान तुमच्या आत्म्याशी खेळू नाही शकत, But he पण can enter your mind. तुमच्या मनात खेळू शकतो सैतान. He can give you suggestions. तुम्हाला सल्ले देऊ शकतो. See, that's the thing we Christians need to तेच ते understand. आपण ख्रिश्चन लोकांनी समजून घ्यायची गरज आहे. What the natural man cannot do, आपण हेच ख्रिश्चन लोकांनी समजून घ्यायची गरज आहे की नैसर्गिक माणूस जे करू शकत नाही the devil can do. ते सैतान करू शकतो. A natural man or a carnal man may speak words, but he cannot put those words in your mind. नैसर्गिक आणि दैहिक माणूस फक्त बोलेल, पण ते बोललेले शब्द त्याला तुझ्या मनात टाकता येणार नाही. Say, he cannot put it in your mind. तुमच्या मनात ते शब्द तो नैसर्गिक किंवा दैहिक माणूस टाकू नाही शकत. से- जी कुवत सैतानात आहे, But he can do it because the devil is a spirit being. जी कुवत सैतानामध्ये आहे, कारण सैतान सुद्धा आत्मा आहे, तर सैतान तुमच्या मनात गोष्टी घालू शकतो. That's the problem. आणि तिथेच समस्या आहे. Because he has the power to get his thoughts in your mind. कारण सैतानाकडे ते सामर्थ्य आहे की सैतानाचे विचार तो तुमच्या मनात घालू शकतो. Say, many times people ask me, बऱ्याच वेळेला लोक मला विचारतात, does the devil know what I'm thinking right now? सैतानाला कळतं का हो की आता माझ्या डोक्यात काय विचार चाललाय? That God has not allowed him. ते देवाने त्याला ते जाणून घ्यायची परवानगी देवाने सैतानाला दिलेली नाही. He can put his thoughts, but he cannot remove the thoughts you have in you. सैतान त्याचे विचार तुमच्या डोक्यात, हे नीट समजून घ्या, सैतान सैतानाचे विचार तुमच्या डोक्यात आणि मनात घालू शकतो, पण तुमच्या मनात जे विचार चाललेले Yes. आहेत ते सैतानाला कळू शकत नाहीत. Yes. का? कारण देवाने ते विचार तुमच्या मनातले सैतानाला कळायची परवानगी दिलेली नाही. He cannot get to your thoughts. सैतान तुमच्या विचारसरणीत घुसू नाही शकत की माझ्या मनात आत्ताला काय विचार चाललाय
सैतान नाही जाणू शकत. But there is one way पण एक रीत आहे he can get to your thoughts. ज्या रीतीनं सैतान तुमच्या विचारांमध्ये पदार्पण म्हणजे प्रवेश करू शकतो. Do you want to know जाणून घ्यायचंय ते काय? how he can know what you're thinking? म्हणजे कसं सैतानाला कळू शकेल की तुझे सध्याला तुझ्या डोक्यात काय विचार आहे? Maybe you're thinking of binding the strong man. कदाचित तुम्ही विचार करत असाल की मी त्या बलवान सैतानाला बांधणार आहे. Maybe you're thinking of not doing wrong but doing right. कदाचित तुम्ही विचार करत आहात की मी चुकीचं करणार नाही, मी बरोबर आहे तेच करणार आहे. How will the devil know? सैतानाला कसं कळेल? Only one way. एकच रीत. When you confess what you're thinking. तुमचा जो विचार आहे ना तो जेव्हा तुम्ही बोलून दाखवाल तेव्हा सैतानाला कळतं. Because he can hear you. का सैतानाला ऐकू येतं की तुम्ही काय बोललात. That's why a Christian should never speak out what his heart fears. म्हणून ख्रिश्चन माणसांनी कधी असं घाईघाईनी हे सगळं बोलायचं नाही Oh, I'm fearing. की मला भीती वाटतेय, Bad things are going to happen. काहीतरी वाईट होणार आहे. Job said, यो म्हणाला what I feared most came upon me. ज्याला मी जास्त घाबरलो तेच माझ्या जीवनात झालं. Because from the abundance of the heart, your mouth speaks. कारण की तुमच्या हृदयाच्या भरभराटीतून तुमचं तोंड बोलतं. So never speak fear, doubt. तर कधीही भीती जरी आत आली Yes. तरी ती बोलायची नाही की मी घाबरलेली आहे, मला तर शंकाच आहे बाबा, मला नाही वाटत होणार आहे. Because the devil will hear you and respond accordingly. कारण मग सैतान ते सगळं ऐकतो आणि त्यानुरूप कामं करतो. And he will put all kinds of imaginations. आणि मग अजून सैतान तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना घालतो Oh, you will not live. की नाही तू जगणार, You will die. तू now. मरणारच आहेस. Oh, see that cough you have got. बघ तुला इतका खोकला झालाय ना, See that cold you have. तुला सर्दी झाली ना, I think so. You got corona. मला वाटतं तुला करोनाच लागलाय. Yeah, he will say it. सैतान असं सगळं बोलणार. A little fever. थोडासा ताप आला, Oh, this is that not normal fever. हा काही नॉर्मल ताप नाहीये, It is virus. हा करोनाचीच लक्षण आहेत. Remember, you spoke to that person yesterday. आठवतं काल त्या माणसाला तू म्हणाला, You spoke to him, म्हणालास, बोललास and he was only 2 feet from you. आणि तो तुझ्यापासून असं 2च पावलाच्या अंतरावर होता. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग बरोबर होया नाही तेरा, अंतर नीट ठेवलं नाही, जवळ जाऊन बोलला, हो गया अभी तेरे को भी करोना. And all these thoughts come very strongly, especially at nights. आणि हे सगळे विचार अतिशय स्ट्रॉंगली कधी येतात माहितीये? जेव्हा रात्रीचे आपण आडवे पडतो ना झोपायला तेव्हा. Yes, especially at night. स्पेशली खास करून रात्री हे सगळे विचार डोक्यात येतात. Because night time is a very dramatic time. कारण रात्रीची वेळ अगदी ड्रॅमॅटिक वेळ असते. Everything is very conducive for the mind to be afraid of. आणि सगळं शांत, सगळ्यातनं आपण विसावा घेऊन असे आडवे पडलेले असतो. मग त्यावेळेला त्या मनामध्ये सैतान विचार घेऊन येतोच. Because you put off the light तर आपण एक तर लाईट बंद करतो and the devil takes over. झोपताना, मग सैतान ताबा घेतो. As it is darkness, silence is very conducive for the devil to give you his imagination. एक तर शांतता, अंधार या सगळ्या गोष्टीमध्ये सैतान तुमच्या डोक्यात विचार घालायला काम करू शकतो. That is the time त्यावेळेला you need to take authority. तुम्ही अधिकार घ्यायचा I bind you in the name of की मी Jesus. बांधते तुला सैताना येशूच्या नावात, सोड मला. You devil with all your wrong thoughts, leave in Jesus. सगळे तुझे चुकीचे विचार घेऊन जा येशूच्या नावामध्ये, सोड. No devil has the right over my life in Jesus. एकाही सैतानाचा माझ्या जीवनावर अधिकार नाही येशूच्या नावात. That's what Paul says असंच पॉल बोलला in 2 Corinthians 10:5. 2 करीन 10:5. Casting down imaginations, सगळ्या कल्पना खाली टाकणे, bringing every knowledge and reason captive to the obedience of Christ. 2 करीन 10:5 वितर्काणी जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो. So your imagination can play wild in trouble. तर तुमची जी काही कल्पना असते त्या तुमच्या सगळ्या कल्पना अशा मोकाट सुटू शकतात त्रासांमध्ये. That's why Paul said in Romans 1:21. आणि म्हणून रोमकरास पहिलाच अध्याय आणि त्यातल्या 21व्या वचनामध्ये पॉल असं म्हणाला, They became vain in their imaginations because they knew God but never glorified Him, nor were they thankful. That is why their foolish heart was darkened, and so on. रोमकरास 1:21 कारण ते देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरवले नाही, उपकारस्तुती केली नाही, ते आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक झाले आणि मूढ अंधःकरण अंधाराने भरून गेले. See, so trust is not just a passive resignation on fate. तर विश्वास म्हणजे आता जे नशिबानी होईल ते होईल असं नव्हे. मी तयार आहे, असं होऊ दे जे होतं ते, जे होतंय तयारी आहे तयार माझी, आहे. साधं. मी तोंड देईल जे काही होईल त्याला. जगायचं तर जगणार, मरायचं असेल तर मरणार.
देवाची इच्छा. I mean, God's desire is not that you die. देवाची इच्छा अशी थोडीच आहे की तू मरावं. Jesus said, I came to give you life, life in अहो abundance. येशू म्हणाले मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. This can be the language of the ungodly. ही अशी भाषा जी असते ना ती अभक्तिमान माणसं बोलू शकतात. They resign their future on times and fate. ते वेळेवर काळावर नशिबावर आपलं जीवन सोडतात They confuse it with destiny. आणि गोंधळ करून घेतात. But काय that- त्यांची ठरलेली आयुष्याची दिशा त्यांना कळतच नाही. That's another aspect of time where it has got to do with predetermined course. तो दुसराच एक पैलू आहे वेळेचा आणि काळाचा. But here we are talking about something else. पण इथे आपण वेगळा विषय हाताळतोय. God can change your fortunes. देव तुमचं भाग्य बदलू शकतो. Yes. The world thinks of time as chance or luck. जगाला वाटतं वेळ काळ लक हे जे काही आहे It can be either doom for me or fortune for me. की माझ्यासाठी एक तर चांगलं भाग्य असेल नाही तर नाशच असेल. But for us, आपलं म्हटलं even in evil times, we should not think about doom. वाईट काळात सुद्धा आपण नाशाचा विचार कधी करायचा नाही. We should always think about deliverance. नेहमी सुटकेचा विचार करायचा की देव मला सोडवेल याच्यातनं. I mean, like God says, there will be great tribulation on the earth. जसं देव म्हणाला की पृथ्वीवरती संकटाचा काळ येणार आहे. 7 years of tribulation. 7 वर्ष संकटाचा काळ येईल. But we should not be afraid, पण आपण नाही घाबरायचं. because Jesus again said, I will take you in rapture before the कारण tribulation. येशू परत म्हणाले की त्या संकटाच्या काळा अगोदर मी तुम्हाला स्वर्गारोहणात घेऊन जाईन. Say, God will keep us away from all these evil. म्हणजे देव या सगळ्या अरिष्टांपासून आपल्याला लांब ठेवेल. Say, you may be surrounded by evil, but don't अवतीभोवती be असेल afraid. म्हणजे तुमच्या अवतीभोवती अरिष्ट असेल संकट असतील पण तुम्ही घाबरू नका ना. What is trust? विश्वास कशाला म्हणतात? Trust is actively, personally holding on to the character of God. विश्वास म्हणजे कार्यरत रीतीनं व्यक्तिगतपणे देवाला धरून राहणे. Trust is actively, personally laying hold of the character of God. कार्यरतपणे आणि व्यक्तिगत रीतीनं देवाला धरून राहणे म्हणजे विश्वास. the character of- देवाच्या चारित्र्याला धरून राहणे. The character of God is revealed in the Bible. आणि देवाचं चारित्र्य काय, देवाचे स्वभाव गुणधर्म काय पवित्र शास्त्रात लिहिलेले आहेत ते. What is the character of God, देवाचा Pastor? स्वभाव कसा आहे पास्टर? Loving, merciful, faithful, देव कसा आहे? देव प्रेमळ आहे, देव दयाळू आहे, long suffering, देव सहनशील आहे, powerful. देव सामर्थ्यवान आहे. This is the character of God. हे सगळे स्वभाव गुणधर्म आहेत देवाचे. तर विश्वास म्हणजे देवाच्या या स्वभाव गुणधर्मांना कार्यरत रीतीनं आणि व्यक्तिगत रीतीनं धरून राहायचं. David saw the character of God. दाविदाने देवाचे हे सगळे स्वभाव गुणधर्म पाहिले. Amen. Amen. When you see God as David saw God, आणि जेव्हा आपण देवाला दाविदाने देवाला ज्या रीतीनं पाहिलं तसं पाहू, then you can hold on to God as David held on to God. मग आपण दाविदासारखंच देवाला धरून राहू शकू. And so you can handle whatever steps comes upon आणि you, मग जे काही तुमच्या जीवनामध्ये येईल त्या सगळ्याला तुम्ही हाताळू शकाल. because now you have placed your times in the hands of का God. आता तुम्ही तुमची वेळ आणि काळ देवाच्या हातात दिलेला आहे. Amen. तर देव हा लागतोच. So sometimes even if God has ordained that He allows you to go through certain things, तर कधी कधी जरी देवाने असं ठरवलेलं असेल की काही गोष्टींमधनं देव तुला जाऊ देणार आहे, don't worry. ठीक आहे ना, It काळजी may नका be a करू. test to humble you, असेल कदाचित ती एक कसोटी आणि परीक्षा तुलाच नम्र करायला, to see what is there in your heart, की तुझ्या हृदयामध्ये काय आहे ते नेमकं बाहेर यावं. to let you know that man does not live on bread alone, but by every word that proceeds from the mouth of God. की देवाने तुला हे कळवावं, मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही तर देवाच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगतो. Praise God. देवाला धन्यवाद. If you are finding things are becoming bad, जर तुम्हाला असं दिसतंय की नाही गोष्टी बरोबर नाहीयेत, maybe you need to come back to the Father's house. तर कदाचित तुम्हाला बापाच्या घरी परत यायची गरज असेल. Yes, if you don't want to live in want, तुम्हाला जर काही तुमची जर अशी इच्छा असेल की तुम्हाला काही कमी पडू नये, get back to the Father's house. तर देवबापाच्या घरी परत या Get back to the principles of God. आणि देवबापाची जी तत्व आहेत त्या तत्वांवर परत चालायला लागा. Get back in walking with God. देवाबरोबर परत चालायला लागा. Get acquainted with God. देवाशी जरा परत ओळख घालून घ्या. Seek first the kingdom of God and His righteousness. प्रथम देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा All these things He will add to you. आणि मग बाकी सर्व गोष्टींची भर तुमच्या जीवनात तो पाडेलच. Be faithful to God, देवाशी विश्वासू राहा. not eye pleasers. उगीच डोळ्या देखत प्रसन्न करणारं प्रसन्न पण नको. Do it from your whole heart. केलं तर हृदयानी करायचं, Otherwise, don't do it. केलं तर हृदयानी करायचं, नाही तर करू नये.
You do it because you love God. तुम्ही कराल तर अशा हेतून कराल की माझं देवावर प्रेम आहे म्हणून मी करत आहे, बाकी ज्याला जे समजायचं त्याने समजावं. I will not do it just because I need something from Him. मला काहीतरी हवंय म्हणून मी देवाला प्रसन्न करताय असा काही प्रकार नाही. I mean, I do it because He died for me on the cross. मी का करत आहे हे सगळं? कारण देव येशू ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभी मरण पावले. I do it because He first loved me. येशूंनी माझ्यावर पहिलं प्रेम केलं म्हणून मी करते. माझं देवावर प्रेम आहे म्हणून मी करते. देवाने माझ्यावर पहिलं प्रेम केलं म्हणून मी करते. Say, you know, when the prodigal son went out of his father's house, तुम्हाला माहितीये जेव्हा उधळा मुलगा बापाचं घर सोडून निघून गेला, a mighty famine rose in the land. एक मोठा दुष्काळ त्याला त्या देशात त्याच वेळेला पडला. Say, same time it happened. त्याच वेळेला तो दुष्काळ पण पडला. ह्यांनी it- बापाचं घर सोडलं आणि दुष्काळ पडला. I mean, it could have happened other times. दुष्काळ नंतर पडू शकला असता. Now, when he left the father's पण house, पोराने जेव्हा बापाचं घर सोडलं he took his share आणि वाटा घेतला आपला आणि गेला, and he was enjoying, we don't know how many months, how many years. आणि गंमत जम्मत मजा त्यांनी केली. किती महिने किती वर्ष आपल्याला माहित नाही, पण केली. Because that share was not 100 rupees. कारण की काय 100 रुपये घेऊन तो निघून गेलेला नव्हता. त्याची प्रॉपर्टी मोठी होती. Yes, the father was very rich. बाप त्याचा फार श्रीमंत होता, तर त्याचा वाटा म्हणजे प्रॉपर्टी भरपूर मिळाली त्याला. Lakhs and crores of rupees. लाखो करोडो रुपये मिळालेले असतील त्याला. तर त्यावर त्याने किती दिवस का किती वर्ष गंमत जम्मत आणि मजा केली तो काळ लिहिलेला नाहीये. But in those happier times, पण त्या सुखी आनंदी काळात there was no famine in the land. दुष्काळ नव्हता. But पण when he finished all the money, जेव्हा त्याचा सगळा तो पैसा संपला, see the coincidence, बघा आता योगायोग म्हणा का काय, famine came. दुष्काळ आला. We don't know what will happen, when it will happen. तसं आपल्याला काही माहित नसतं बेटा की कधी काय होणार आहे. When you have everything, there won't be famine. जेव्हा आपल्याकडे सगळं असतं तेव्हा कदाचित दुष्काळ पडणार नाही. But when you don't have anything, there will be famine. कदाचित असंही होऊ शकतं की आपल्याकडेही काही नाहीये आणि दुष्काळ सुद्धा पडलाय. We don't know. काय माहिती आपल्याला कधी काय होणार Who आहे? expected the virus to strike? कोणी अशी आशा ठेवली होती की हा विषाणू कोरोना कोविड-19 हे कोणी आशा ठेवली होती का असं काहीतरी होणार आहे? Suddenly it happened. पण झालं ना, अकस्मात अचानक. Even the strong people are falling prey to it. आज बलवान माणसं सुद्धा या विषाणूच्या आहारी जात आहेत. कुणालाही सोडलं नाही त्यांनी. Say, anything can happen anytime. म्हणजे कधीही काही होऊ शकतं बेटा. It was not just a few of them were troubled. फक्त काही लोकांना याच्यात त्रास झाला असं नाहीये. This smallest virus, एवढूसा व्हायरस आहे हा, smaller than an ant. म्हणजे एखाद्या मुंगीपेक्षाही लहान व्हायरस अख्खं जग होरपळून काढतोय. An ant is like a Goliath before this virus. आणि मुंगी गोलायतासारखी आहे व्हायरसच्या समोर. म्हणजे तो व्हायरस किती छोटा असेल विचार करा. Smallest. अगदी एवढूसा, आणि अख्खं जग हादरलंय त्यात. You need a microscope, strongest one to see. अगदी मायक्रोस्कोप पाहिजे आपल्याला बघायला की ते तो विषाणू तो व्हायरस किती छोटा आहे. But it shook the whole world. पण अख्खं जग हादरलंय ना त्यात. हादरलंच आहे ना. Where is the strong man? Where is the wise मग man? कुठे गेले बलवान? कुठे गेले ज्ञानी? कुठे गेले? Where is all those? Where are those all loudmouth people? कुठे गेले ते फार मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे, मोठ्या मोठ्या तोंडाचे ज्ञानी, शहाणपण शिकवणारे गेले कुठे सगळे आता? All gone into the cage. गेले सगळे, गेले सगळे पिंजऱ्यात बंद झाल्यासारखे आपापल्या घरात बंद आहेत. Say, it shut all our mouths. सगळ्यांची तोंड बंद केली या व्हायरसनी. How much we need the strength of God. म्हणजे किती आपल्याला देवाच्या ताकदीची गरज आहे. येतोय का अंदाज घर बसल्या? Who knows? There is a time of plenty, but suddenly there might be a mighty famine. कुणाला ठाऊक आहे, भरपुरीची वेळ येईल कदाचित अकस्मात, परंतु अकस्मात कदाचित दुष्काळ पण येईल. Bible says suddenly the prodigal son lived in want. बायबल म्हणतं की अकस्मात रीतीनं उद्या मुलाचा सगळा पैसा संपला आणि त्याला कमी पडायला लागलं की खायचीही मारामार झाली. Instead of coming back in the beginning, he went further into the world. म्हणजे सुरुवातीला परत येण्या अगोदर बापाकडे तो जगात अजून अजून खोल गेला. I will search for a job. नाही मी नोकरी करीन. He searched for the job. शोधली नोकरी. Went for an interview. गेला इंटरव्ह्यूला. Didn't get a manager's job, नाही मॅनेजरची नोकरी काही मिळाली नाही, but a pune's job. पण एका शिपायाची नोकरी लागली. Take care of pigs. आणि डुकरांना सांभाळायची नोकरी लागली. म्हणजे जगात खोल खोल गेला पण परत आला नाही. Bible says in Luke 15:15, लूकचा 15:15 अध्याय 15 वचन, he went and joined himself to a citizen of that country. त्या देशाच्या एका नागरिकाबरोबर तो
गेला राहिला. What does it mean? याचा अर्थ काय? I mean, the whole country ran low on food. याचा अर्थ असा की अहो संपूर्ण देशातच दुष्काळ होता आणि कमी पडत होतं, Joined himself to a citizen instead of joining himself to his father. पण त्याने तर त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन आश्रय घेतला. म्हणजे बापाकडे जाऊन आश्रय घ्यायला नको होतो का? पण बापाकडे आश्रय घ्यायला आला नाही, त्या देशातल्या एका माणसाकडे जाऊन राहिला. त्या देशातला माणूस तुझं काय भलं करणार? तोही त्याच देशात आहे की ज्या देशात दुष्काळ पडलाय. Yes. तुझ्याकडे नाहीये त्याच्याकडेही नाहीये असं इक्वेशन आहे. मग बापाचं घरच एक मार्ग आहे ना, पण नाही आला. And what do we read? आणि मग पुढे काय वाचतो आपण? The son didn't have what he needed. त्या मुलाला ज्याची गरज होती ते त्याच्याकडे नव्हतं. Son. He is still a son. म्हणजे अजूनही तो मुलगाच होता, पण त्या मुलाला ज्या कशाची गरज पडत होती ते त्याच्याकडे नव्हतंच. आता गरजा त्याच्या भागतच नव्हत्या. Some are called believers. They are still there out. काहींना बिलीवर म्हटलं जातं, आहेत ते जगात असे बाहेर. He went to work as a son. तो गेला बाहेर, मुलगा म्हणून बाहेर गेला. He fed the pigs and he was called a son. आणि डुकरांनाही चारत होता, तेव्हाही त्याला बापाचा मुलगाच म्हटलं जात होतं. The son wanted to fill his stomach आणि मुलाला त्याचं पोट भरायचं होतं. with the food the pigs were eating. डुक्कर किंवा डुकरं जे काही खात होती त्या अन्नातनं. See, I'm stressing on the word son आणि इथे मुलगा 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 या शब्दावर मी जोर देत आहे, because he had not lost his sonship. कारण की त्याचं ते मुलगापण जे आहे, पुत्रपण जे आहे ते त्याने गमावलेलं नव्हतं. तो पुत्र होताच बापाचा अजून सुद्धा, But he didn't realize पण त्याला ते कळलं नाही. गोष्ट वेगळी what he is made of, की तो काय आहे, तो कशानं बनलाय, कशाचा आहे of- हे त्याला उमगलं नाही. of whom he belongs आणि to. तो कुणाच्या मालकीचा आहे त्याला नाही कळलं. The son ran out of money. आणि मुलाचा पैसा संपला. That means, in other words, the believer ran out of याचा money. अर्थ बिलीवर माणसाचा पैसा संपला. The believer went out into the याचा अर्थ world. बिलीवर माणूस जगात परत गेला. A believer went and joined the citizens. याचा अर्थ बिलीवर देशाच्या एका नागरिकाबरोबर राहायला लागला. Believer started working. याचा अर्थ बिलीवर कामाला लागला. The believer wanted to fill his आणि stomach with the food of बिलीवरला the pigs. आता डुकरांना राखून त्यांचं अन्न खायची पाळी आली. And Bible says no one gave him anything. आणि बायबल म्हणतो कुणीच त्याला काहीच दिलं नाही. Your God will give you. तुझा देव तुला देईल रे. Your God will give you. तुझा देव तुला देईल. He realized it. मग त्याला ते कळलं. My servants have enough food पडला डोक्यात प्रकाश त्याच्या की माझ्या नोकरा चाकरांकडे पुरेसं अन्न आहे while the believer is lacking. आणि बिलीवरला कमी पडतंय. Servant is eating, believer is not. आणि नोकर चाकर खातायत, बिलीवर खाईना. Worldly man is eating, the son of God, the daughters of God are not eating. जगिक माणसं खातायत, देवाच्या मुला मुलींना अन्न नाही. असं कसं झालं? Worldly people are not living in fear, the children of God are living in fear. जगिक माणसांना भीती वाटत नाही, देवाच्या मुला मुलींची नुसती घावरगुंडी उडालेली आहे. Let us not fear. नका ना घाबरू. Let us stay in the Father's house. बापाच्या घरी राहा आणि राहूयात आपण सगळेजण बापाच्या घरात. Enough of acting, enough of enactment, enough of theatricals. बास झालं आता, सगळा अभिनय करणं बास झालं. खूप Let us go झालं. back to our Father's house. बापाच्या घरी आपण परत जाऊया. As Christians, do we believe in all luck and fate and destiny? आपण स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेतो, मग काय भाग्यावर, नशिबावर, लकवर आपला विश्वास आहे का? No. नाही. We should not believe in fate. कशाला नशीब वगैरे ह्या गोष्टींवरती आपला विश्वास नसावा. Let me reveal a little bit to you. अजून तुम्हाला उघडं करून सांगतो थोडंसं. Imagine that God has allowed you to write the destiny of your children. कल्पना करा, तुमच्या मुलांच्या आयुष्याच्या दिशा जर देवाने तुम्हाला लिहून ठेवायची परवानगी दिली, की तुझं पोरगं काय व्हावं, तुझ्या मुलांनी काय बनावं, तुझ्या मुलांचं पुढे काय होणार, हे सगळं देवाने तुला लिहून ठेवायची जर परवानगी दिली, How will you write that destiny concerning तू your काय child? लिहिशील तुझ्या मुलांविषयीनं सांगा. तुमच्या मुलांविषयीनं तुम्ही काय लिहाल मला सांगा. He will become a peon in the future. की माझा मुलगा शिपाई बनेल, He will remain in a hut. माझा मुलगा झोपडीत राहील, He will wear tattered clothes. माझा मुलगा फाटके कपडे घालेल, He will eat with the pigs. माझा मुलगा डुकरांबरोबर खाईल. Who will write like that? असं कोणी आई बाप लिहून ठेवेल का आपल्या मुला मुलींसाठी? I mean, you will write the best things for your children. तुम्ही तुमच्या मुला मुलींसाठी अतिउत्तम त्या गोष्टी ना लिहून ठेवणार ना? No one will ever think of writing a bad future कोण for their आपल्या children. मुलांसाठीचं भविष्य वाईट लिहून ठेवायला मागतं? Don't we make the best prayers for our children? आपण आपल्या मुलांसाठी अतिउत्तम अशा प्रार्थनाच करतो ना, की माझ्या मुलांचं तू चांगलं कर दे बाप्पा.
How they turn out may be a different thing. आणि मग ती मुलं कशी बनतात, काय होतात, ती गोष्ट आणि पुढे वेगळी. But your prayer will always be the best for your पण children. तुमच्या मनोकामना आणि प्रार्थना तुमच्या मुलांसाठी नेहमी चांगल्याच असतात ना, की God माझ्या is- मुलांचं चांगलंच व्हावं. God is your heavenly Father. तसं देव आपल्या सगळ्यांचा स्वर्गीय बाप आहे. He has written the best destiny आणि for आपल्या you. स्वर्गीय बापाने आपल्यासाठी अतिउत्तम असं जीवन लिहून ठेवलेलं आहे. Best destiny. अगदी उत्तम अशी आयुष्याची दिशा, भाग्य ज्याला जे म्हणू ते लिहून ठेवलंय. How can you think that God will write a sad and gloomy destiny for कसा you? तुम्ही असा विचार करता की देव माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये सगळी उदासीनता, दुःख, त्रास, ओझ, बोजा हेच लिहिणार आहे? But you need to see that the other side of it is the devil has come to steal, kill and destroy. पण मग दुसरी बाजू पण आपण बघायची ना, की सैतान चोरायला मारायला आलेला आहे. But Jesus says, I have come to give you life and life in. मग त्याची दुसरी बाजू काय? Abundance. येशू म्हणाले मी जीवन द्यायला आलोय आणि ते पण विपुल जीवन द्यायला आलोय. So seek the Lord. तर येशूंना प्रार्थना करा, प्रभूला शोधा. Don't just resign yourself and God say, God knows, God thinks, God understands, God will do something sometime. केवळ असं म्हणून हातपाय झटकून लावू नका की देवाला माहिती आहे, देव करेल कधीतरी, देवाला काय आणि वेगळं सांगायचं, त्याला दिसत नाही का माझ्या जीवनात काय चाललंय, करेल जेव्हा तो करेल तेव्हा करेल, असं हवेत बोलायची गरज नाही. Jesus said, ask and you shall येशू receive. अगदी बरोबर बोललेले आहेत. माग म्हणजे मिळेल, टू द पॉइंट माग तर मी देईन. Seek and you shall find. व्यवस्थित शोध, सापडेल. Knock and the door shall be opened. for you. पद्धतशीर वाजव, दार उघडेल. You do your part. तू तुझं काम कर ना. Share all your troubles with him. आपल्या सगळ्या त्रासांना, ओझ्यांना प्रभूला सांग की हे सगळे माझे त्रास आहेत, And then he will do his part. आणि देव देवाचं काम करेल. You don't just wait upon God to do everything. केवळ देवाचरणी अशी वाट बघू नको की आता मी काही करणार नाही, देव करेल, देव करेल, सगळं देवच करेल, No. असं नसतं. He wants you to turn to him. देवाची इच्छा आहे की तू देवाकडे वळावं. Every day spend some time in prayer. एक तर रोज थोडीशी तरी प्रार्थना करा. In your itinerary put prayer. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, तुमची जी काही रोजची दिनचर्या आहे सध्याला त्याच्यामध्ये प्रार्थना नंबर 1 ला घ्या. Itinerary put reading of the word. त्या अनुक्रमणिकेमध्ये प्रार्थना, मग बायबल वाचन, Help the people. लोकांना मदत, Pray for the people's लोकांसाठी needs. प्रार्थना, Work for his kingdom. त्याच्या राज्यासाठी काम, Tell the people about Jesus. लोकांना येशूविषयी सांगणे, Let your light so shine असा तुमचा प्रकाश चमकू देत that people will glorify the heavenly Father because of you. की लोकांनी तुमच्यामुळे स्वर्गीय बापाचा गौरव करावा. Do what you have to do. आणि जे तुम्ही करायचंय ते तुम्ही करा. If you are paying the tithes, pay it regularly no matter what happens to you. दशांश तुम्ही देत आहात तर नियमितपणे देत राहा. बाकी काय घडतंय, माझं काय होणार आहे, तो विचार तेव्हा नाही करायचा. Trust in him. देवावर विश्वास ठेवायचा. You're going through hard times. अवघड काळात न जाताय, Don't just cry. नुसतं रडत बसू नका, त्यांनी काय होणार आहे. Pray to God. देवाला प्रार्थना करा Wait in anticipation. आणि वाट बघत राहा की प्रभू करेल. Oh, but this fellow has got virus now. नाही पण आता ह्याला व्हायरस लागला, No problem. ठीक आहे ना. Virus doesn't mean devil has come in you. व्हायरस लागला म्हणजे सैतान तर घुसला नाही ना तुझ्यात. Some people say that. काही लोक असं म्हणायला लागलेत पण अलीकडे, If you got coronavirus, then devil has come in you. तुम्हाला जर करोना झालाय तर याचा अर्थ तुमच्यात सैतान घुसलाय म्हणे. It is like every kind of sickness. म्हणजे अरे हा इतर आजारांसारखाच एक आजार आहे, Say, ह्याच्यात काय आणि वावगा सैतान घुसला म्हणे तुमच्यात. and don't anticipate also. आणि त्याची वाट पण बघू नका की आता माझ्यात घुसच, Don't only talk about him. आणि फक्त त्याच्याविषयी बोलू नका. People are talking about virus more than they talk about आज Jesus. मात्र लोकांच्या गप्पा व्हायरस विषयीच जास्त आहेत, येशू गप्पांमध्ये नाहीच आहे कुठे. Virus has become more famous now. व्हायरस इतका प्रसिद्ध झाला हो. Say, but there is a name above every other name. पण एक नाव आहे ना, सर्वश्रेष्ठ नाव, Above the name of virus. सगळ्या या व्हायरसच्याही वरचं श्रेष्ठ नाव, That is the name of Jesus. ते म्हणजे येशूचं नाव, That every knee shall bow. ज्याला प्रत्येक गुडघा टेकेल Every tongue shall आणि confess प्रत्येक जीभ कबूल करेल that Jesus is Lord. की येशू प्रभू आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. I believe that these things are entering your heart now. माझा असा विश्वास आहे की या गोष्टी तुमच्या हृदयामध्ये आता प्रवेश करत असतील, And I pray आणि मी प्रार्थना करतो that God will touch you, की देवाने तुम्हाला स्पर्श करावा, bless you, आशीर्वाद द्यावा, heal you, आरोग्य द्यावं, deliver you, सुटका द्यावी fulfill all your hearts. आणि मनोकामना तुमच्या पूर्ण कराव्यात. If you are ready,
जर तुम्ही तयार असाल you can kneel down, तर गुडघे टेका, you can stand, उभे राहा, you can hold hands हात धरा as एकमेकांचे, a family, परिवार या नात्यानं get together, एकत्र या, make an agreement prayer. सहमताची प्रार्थना करा. Single prayer is powerful, एक प्रार्थना सामर्थ्यवान असते, but more than two or more than one is more powerful. पण 2, 3, 4 जर त्याच्यामध्ये अजून सहमत करून मिळाले तर ती प्रार्थना अजून सामर्थ्यवान So होते. hold hands तर हात धरा and all get into an agreement mood. आणि सगळ्यांनी सहमत करा एकमेकांशी. And as I am praying for you, आणि जसं मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, you also agree with me तुम्ही माझ्याशी सहमत करा and pray. आणि प्रार्थना करा. Are you ready? तयार आहात? Then close your eyes. करा बरं मन आता डोळे बंद. Thank you, Father. धन्यवाद देवबाप्पा. Oh God, माझ्या देवा, I'm so happy for all these people today. खूप आनंदी आहे मी या सगळ्या लोकांसाठी आज, All those who have joined us today. जे सगळे आज ऑनलाईन आम्हाला बघतायत. Master, प्रभू, their heart is focused on you, त्यांची Jesus. हृदय तुझ्यावर केंद्रित आहेत येशू. Lord, प्रभू, you know what some of the people are going through. तुला ठाऊक आहे काही माणसं कशातनं जात आहेत. You know it all. तुला सगळंच माहिती आहे. Some may be going through crisis of finance. काही लोक आर्थिक समस्येतनं जात असतील, Some may be going through fear. काही लोकांना भीती वाटत असेल, Some may have lost their jobs. काहींच्या नोकऱ्याही गेल्या असतील, Some may be worried about their children's future. काहींना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी होत असेल, Some may not know what to do next. काहींना कळत नसेल की आता पुढे काय करायचं, Some are having depressing times. काहींना नैराश्य आलं असेल. But Lord, पण प्रभू, I know मला ठाऊक, when you are with us, जेव्हा तू आमच्या बरोबर असतो nothing is depressing. तेव्हा काहीच नैराश्यमय किंवा निराशमय नसतं. You said, तू म्हणालास weeping will endure till the night, रात्रीपर्यंत रडणं चालेल, but joy comes in the morning. सकाळी आनंद येईल. Morning is coming सकाळ येत आहे when there will be so much of joy and जेव्हा happiness. एवढा आनंद असणार आहे. I pray, Lord, मी प्रार्थना करतो touch प्रभू, each one of them प्रत्येकाला स्पर्श कर, and fulfill all their heart's desires. सगळ्या मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. Whatever prayer they are placing before you, ज्या काही प्रार्थना ते तुला करतायत answer them, त्यांना Lord. उत्तर दे प्रभू. Those who need healing, heal them right ज्यांना now in आरोग्याची Jesus' name. गरज आहे येशूच्या नावात त्यांना आता आरोग्य दे. I pray, मी प्रार्थना let your करतो. healing power enter their तुझं body. आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या शरीरात जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Those who need finance, Lord, ज्यांना आर्थिक अडचण आहे, पैसा हवाय, miraculously चमत्कारिक रीतीने open up heavenly doors स्वर्गाचं दार उघड and bless them, आणि Lord. त्यांना आशीर्वाद दे. Let there be peace at home, घरात त्यांच्या शांती येऊ दे, joy at home, आनंद येऊ दे. and Lord, आणि प्रभू, let this virus just vanish, Lord. हा व्हायरस असाच निघून जाऊ दे. Lord, प्रभू, enough of endurance, Lord. बास आता. खूप चिकाटी आणि सहनशीलता दाखवली, We have endured, Lord. आम्ही खूप सहन केलं देवबाप्पा. Our faith has been stretched, Lord. आमचा विश्वास आम्ही भरपूर ताणला. None of our faith has been shipwrecked, आमच्यातल्या कुणाच्याच विश्वासाची तारूफूट झाली नाही. but we have held on to you, तर Lord. आम्ही धरून राहिलोय तुझ्यावरच्या It विश्वासात. has been more than a year, वर्षाहून जास्त दिवस गेले, 1.5 years. 1.5 वर्ष झालं. But I know, Lord, पण मला ठाऊक आहे प्रभू, we all have become strong. आम्ही सगळे या काळात तुझ्यामध्ये खंबीर We झालो. are facing it in the name of Jesus. येशूच्या नावात या सगळ्याला आम्ही तोंड देत आहोत. Now, आता remove us out of it all. बाहेर काढ आम्हाला या सगळ्यातनं. As it came, let it आणि vanish. जसं हे सगळं आलं तसंच निघून जाऊ दे Let good times come. आणि चांगला काळ येऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली In Jesus' name I आणि pray. येशूच्या नावात मी मागितली. Amen. Amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is going to do a miracle. देव चमत्कार करणार He आहे will take care of you. आणि तुम्हाला तो सांभाळेल. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.